नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाचा गंध भाग 2. गौरी गरीब घरची लेक. जेमतेम 10वी शिक्षण झालेलं. आई लहानपणीच वारलेली. शांत स्वभाव. रामरावांना शोभेसी होती. काहीशी सावळी, केसांची लांब सडक वेणी पाठीवर नागणीसारखी डोलायची. चार चौघीत उठून दिसेल असं काही नव्हतं, पण तिचे डोळे मात्र विलक्षण सुंदर, पाणीदार आणि काळजाचा ठाव घेणारे होते. त्यात एक वेगळाच करुणाभाव आणि आर्द्रता होती. इतकी वर्ष नेटाने संसार केला तिने. एक मुलगा आणि एक मुलगी असं पदरी पडलेलं दान तिने मनापासून सांभाळलं. त्यांना मोठं केलं. गौरी, इतक्या वर्षानंतर मला एक गोष्ट तुझ्याजवळ कबूल करायची आहे गं. आजवर कधी हिंमत झालीच नाही. इतकी वर्ष मनावर एक ओझं घेऊन, पण आज ते ओझं कमी करून रितवायचं आहे मला. रामराव गौरीचा हातात घेऊन भावविव्हळ स्वरात बोलत होते. ठाऊक आहे मला तुम्ही काय सांगणार आहात ते. गौरी त्यांच्या डोळ्यात पाहत बोलली. काय? रामराव आश्चर्यचकित गौरीकडे पाहत होते. हेच की तुमचं अरूवरती प्रेम होतं आणि आजही आहे. ही गोष्ट मला खूप आधीपासून माहिती आहे. रामराव आ वासून गौरीकडे पाहतच राहिले. मला आठवतंय, अरू दरवर्षी सुट्टीत पोरांना घेऊन माहेरी यायची. घरी आले की वहिनी करत दिवसभर माझ्याभोवती गिरट्या घालायची. आम्ही दोघी मिळून याच बकुळीच्या पारावर बसून गप्पा मारायचो. संसाराची सुखदुःख वाटून घ्यायचो. पण तुम्हाला माहीत नाही, तिच्या गप्पांमध्ये रामच असायचा. राम असा, राम तसा. रामला अमुक आवडतं, रामला तमुक आवडतं. राम आणि रामच होतं. तेव्हाच मला जाणवलं की अरूच्या काळजाचा एक कप्पा राम व्यापून आहे आणि त्या कप्प्याला मला अजिबात धक्का लागू द्यायचा नव्हता. म्हणून मग मीही तिकडे शिरकाव करण्याचा प्रयत्न केला नाही. तिचा तो कप्पा अबाधित कसा राहील हेच पाहिलं. तिच्या त्या कप्प्यामुळे मला तिच्यापासून तुम्हाला समजून घ्यायला, तुमचा स्वभाव जाणून घ्यायला, तुमच्या आवडीनिवडी जाणून घ्यायला खूप मदत झाली. माझी आणि तुमच्या आरूची जमलेली गट्टी मात्र तुम्हाला काहीशी रुचायची नाही. तिळपापड व्हायचा तुमच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट जाणवायचं मला. काय बरोबर ना? गौरी रामरावांकडे पाहून गोड हसली. हो ना? काय गुळपीट जमलं दोघींचं असं वाटत राहायचं आणि आतल्या आत कुडत राहायचं. हा बकुळसुद्धा माझा उरला नव्हता. त्यावर तुम्ही दोघींनी कब्जा केला होता. अरूने हा गंधभारीत ठेवा तुला देऊन टाकला की काय असं वाटायचं मला. रामराव नजर चोरत बोलले. अरू सासरी परत गेली की तुमची होणारी चिडचिड कळायची मला. अशीच रागराग करत, चिडचिड करत अनेक वर्ष गेली. लोकांच्या दृष्टीने नजर लागेल असा आपला संसार होत राहिला आपला. मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली. गौरी तुळशी वृंदावनातल्या तेवणाऱ्या मंद दिव्याकडे पाहत बोलली. आणि एक दिवस बातमी आली, अरू गेली कायमची आपल्याला सोडून. गौरी शांत आवाजात बोलली. अरू अशी कशी जाऊ शकते? अरू म्हणजे चैतन्य, अरू म्हणजे आनंद. अरू गेली यावर माझा विश्वासच बसत नव्हता. तरीही मी कसंबसं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. त्यातून होणारा माझा त्रास मला आतून तोडत होता. पण तुझं काय? अरूच्या जाळ्याने तू पुरती कोलमडून गेलीस. कित्येक घटका तू एकटी या बकुळीच्या बुंध्याशी बसून घालवल्यास. अगं, मला राहून प्रश्न पडायचा. काय बोलत असशील तू या बकुळीशी? माझ्याविषयी बोलत असशील का? माझ्याविषयी जर बोलत असशील तर काय वाटेल अरूला? राहून मनात हाच विचार येईल. रामरावांनी डोळ्यात दाटलेल्या आसवांना मोकळी वाट करून दिली. एक दिवस अचानक गौरीच्या मनात काय आलं कोण जाणे. तिने आपली तुळस उचलली आणि बकुळीच्या सावलीत नेऊन मांडली. अरूच्या मरणानंतर हळव्या झालेल्या गौरीला त्या बकुळानेच सावरले होते. संसाराची 40 वर्ष या कोरड्या माणसावर तिने कशी काढली असतील हे देखील एक कोडच पडलं होतं रामरावांना. त्यांनी कधी तिच्यावर ना हात उगारला, न कधी शिव्या घातल्या, न कधी चढ्या आवाजात बोलले होते पण कधी मायेने जवळही घेतलं नव्हतं. न कधी तिच्यात अन्नपूर्णेचं कौतुक केलं होतं. 2 जीव एकत्र आले आणि निसर्गाने आपला काम चोख पार पडलं. त्यांना आता तिच्या त्या करुणेने भरलेल्या डोळ्यांना ताठ नजरेने नजर द्यायची देखील हिंमत होत नव्हती.
एक अपराध भाव मनात घर करून गेलं होतं. अरू आयुष्यभर बकुळ बनून दरवळत राहिली आपल्या सभोवती. पण त्या धुंदीत मी माझ्या तुळशीला कसा विसरलो. ना कधी पाणी घातले, ना कधी तिची निगा राखली, ना कधी दिवा लावला. आयुष्यभर ताठ मानेने फिरणाऱ्या रामरावांचं मन निराशेने भरून गेलं होतं. इतक्यात त्यांचं लक्ष तुळशीपाशी लावलेल्या निरंजनाकडे गेलं. तेल संपल्याने ते विझलं होतं. तेल संपलं होतं तरी त्यात वात अजूनही होती. पुन्हा पुरेसे तेल घातलं, वात पेटवली आणि वाऱ्यापासून जपलं तरी हा प्रकाश या काळोख्या रात्रीसाठी पुरेसा होता. रामरावांना आता अर्धवट राहिलेले हिशेब पूर्ण करायचे होते. निरंजन जरी विझलं असलं तरी आता रामराव अंतर्बाह्य उजळून निघाले होते. घरात आत्ताच गौरीने एक लाकडी कोरीव काम केलेली छोटीशी पेटी आणून रामरावांच्या हातात दिली. रामरावांनी पेटी उघडताच त्यांना एक डायरी नजरेस पडली. अगं गौरी, ही तर अरूची डायरी. तिला डायरी लिहायची सवय होती. मला कधी या डायरीला तिने हात लावू दिला नव्हता. मग ही तुझ्याकडे कशी आली? रामरावांनी त्या डायरीवरून हळूवार प्रेमाने हात फिरवला. अरूने दिली होती. ती आपल्याला सोडून जायच्या आधी शेवटच्या वेळी माहेरी आली होती त्यावेळेस. ही देताना ती काहीतरी असंबद्ध बडबडत होती. ही तुझी आहे, यावर फक्त तुझा हक्क आहे आणि बरंच काही. फार हळवी झाली होती. बहुतेक तिला कळून चुकलं होतं की आता आपले जास्त दिवस नाहीत. तिच्यानंतर मला सावरणारी, तिच्या रामची मला तिच्या नजरेने नव्याने ओळख करून देणारी ती बकुळ फुले. रामरावाने डायरीचं पहिलं पान उघडलं. आता सुंदर मोत्यासारख्या अक्षरात लिहिलं होतं, बकुळ फुले. रामरावांनी डोळ्यातील आसवे टिपत गौरीला जवळ घेतलं. तसा बकुळ फुलांचा दरवळ त्यांना अंतर्बाह्य सुख गेला. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका.